ठिकाणी उदाहरण लिहिलेलं आहे 55/7 म्हणजे हा या अपूर्णांक तो सुद्धा आहे औषारिक अपूर्णांक. छेदाने पूर्ण औषारिक अंशाला भागायचं. मग 55/7 आपण या ठिकाणी करूया. 55/7 7ने आपण 55ला भागणार. 7 हा तुमचा भाजक आहे. 7 हा तुमचा भाजक आहे आणि हा तुमचा भाज्य आहे. ज्याला भागावयाचा तो भाजक, ज्याने भागणार तो भाजक. मग 7 49 वजाबाकी चिन्ह काढलं. 55 49 गेले, राहिले 6. 6 ही तुमची आहे बाकी. आता हा तुमचा 7 हा तुमचा आलेला आहे भागाकार. भागाकार म्हणजे पूर्ण भाग, पूर्णांक आहे, पूर्ण भाग म्हणून याला म्हणायचं पूर्णांक. तर बाकी तुमची राहिलेली आहे 6 आहे. बाकी हा तुमचा अंश असेल. अंशस्थानी लिहायची ही संख्या आणि ज्याने भागलाय तो भाजक आहे, तो तुमचा छेद असेल. 7 हा तुमचा छेद आहे म्हणून या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांक काय तयार झाला? 7.6/7 म्हणून